ना वॅक्स ना रेझर ना चिमटा ना पार्लर, अगदी घरातील वस्तूंचा वापर करून नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल, तेही कोणत्याही त्रासाशिवाय तुम्ही नको असलेले केस सहज काढू शकता। 100% रिझल्ट हवा असेल तर पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। अगदी बेसिक घरातील 4-5 वस्तू लागणार आहेत, त्यामुळे पूर्ण प्रोसेस जाणून घ्या। तर यासाठी चला काय काय लागणार आहे ते बघूया। तर इथे मी घेतलेली आहे एक छोटी कढई, तुम्ही कोणतेही भांडं घेऊ शकता। त्यामध्ये साधारण 2 चमचे मी साखर घेतलेली आहे, तुम्ही गुळाचा जरी वापर केला तरी चालेल। आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू, तर साधारण अर्ध लिंबू मी या साखरेमध्ये पिळून घेणार आहे। तर इथे आपल्याला लिंबाचा रस नक्की वापरायचा आहे। अर्ध लिंबू पिळून घेतल्यानंतर 2 ते 3 असे छोटे चमचे मी इथे रोज वॉटर टाकत आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही साधं पाणी यामध्ये जरी टाकलं तरी चालेल किंवा फक्त एखादा चमचा जरी साधं पाणी टाकलं तरी काहीच हरकत नाही। जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही, कारण की लेमन ज्यूस आणि थोडं पाणी पुरेसं होतं। त्यानंतर याला गॅसवरती ठेवायचं आहे। गॅसवरती ठेवून आपण ही साखर अशी व्यवस्थित गरम करून घेणार आहोत। याचा आपल्याला थोडासा पाक करायचा आहे। तर यासाठी बघा यामध्ये मी थोडासा मध देखील टाकलेला आहे, अगदी अर्धा चमचा मध टाकायचा आणि व्यवस्थित याला साखर विरघळेपर्यंत चांगलं गरम करून घ्यायचं। यामध्ये पाणी कमी टाकल्यामुळे लवकर ही प्रोसेस होते। थोडीशी इथे आपल्याला चाचणी केल्यासारखीच करायची आहे म्हणू शकता, पण अशी खूप कडक जास्त चाचणी करायची नाही। त्यानंतर बघा एक वाटी घेतलेली आहे याला काढण्यासाठी, आणि ही चाचणी आता भरपूर अशी गरम आहे आणि साखर पूर्ण व्यवस्थित विरघळलेली आहे। त्यानंतर आपण ना एका वाटीमध्ये पूर्ण ही चाचणी अशी काढून घेणार आहोत। बघू शकता थोडीशी पातळच अशी ही चाचणी आहे, थोडा चिकटपणा आहे फक्त या लिक्विडला असं म्हणलं तरी चालेल चाचणी म्हणण्यापेक्षा। आता साधारण 3 चमचे हे आपण मिश्रण घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे। गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही ते तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ जरी वापरलं तरी चालतं, पण गव्हाच्या पीठामध्येच चिकटपणा असतो आणि सहज सर्वांच्या घरी उपलब्ध असतं, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। बाकी हे जे आपण मिश्रण लिक्विड तयार केलेलं आहे ना, त्यामध्ये जेवढं बसल तेवढं आपल्याला इथे गव्हाचं पीठ टाकायचं आहे। कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार केलं तरी चालेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता बघा यामध्ये साधारण असं 2 ते 2.5 चमचे गव्हाचं पीठ बसलेलं आहे, आणि याला ना जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही, असं थोडं पातळच ठेवायचं आहे। आणि याला कसं आपण चिकटपणा पूर्ण लिक्विडला केला होता, तर त्यामुळे काय होतं पीठ टाकल्यानंतर हे थोडंसं घट्ट होऊ शकतं, त्यामुळे अगोदरच थोडंसं आपल्याला हे लूजच ठेवायचं आहे। त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे। तुरटी नक्की वापरा, स्किन टॅनिंग घालवण्यासाठी किंवा कोणत्याही त्रासाशिवाय केस काढायचे असतील तर तुरटी थोडीशी तुम्ही नक्की वापरा, म्हणजे याचा रिझल्ट येतो। त्यासोबतच बघा तुमच्या जर काळे डाग झाले असतील अगदी चेहऱ्यावरती म्हणा, हे तर खूप जास्त याचा फायदा होतो तुरटीचा। आणि तुरटीचं थोडं मी पावडर करून घेतलं आणि ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। अगदी चिमूटभर एवढंच तुरटीचं पावडर टाकायचं। आणि बघू शकता मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे, कारण की थोडं हे थंड व्हायला लागलं की असं घट्ट झाल्यासारखं होतं। तर यामध्ये ना आपल्याला टाकायचं आहे दूध। तुमच्याकडे जर कच्चं दूध असेल ना तर अजूनच चांगलं, नसेल कच्चं दूध तर आपलं साधं दूध यामध्ये टाकायचं, साधारण 1 ते 1.5 चमचा। पण याला असं खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा, थोडं घट्टसरच ठेवायचं आहे। दूध टाकून याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। हे मिश्रण कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे, तर पूर्ण डिटेलमध्ये माहिती घ्या, तेव्हाच रिझल्ट मिळेल। आणि आता हे तर आपण आपल्या चेहऱ्यावरील किंवा हातापायावरील छोटे छोटे केस काढण्यासाठी वापर करू शकतो, खूप छान रिझल्टही येतो, जे की मी तुम्हाला लावून स्वतः लाईव्ह रिझल्ट देखील दाखवणार आहे। पण बिकनी लाईन किंवा अंडर आर्म्स अशा सेन्सिटिव्ह एरियाचं काय, तिथे असलेले अनवॉन्टेड हेअर काढण्यासाठी आपण जर रेग्युलरची क्रीम वापरली तर नक्कीच त्याचा फायदा होणार नाही। त्यामुळे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एव्हरटीनची बिकनी लाईन हेअर रिमूव्हर क्रीम, जी की स्पेशली डिझाईन आहे बिकनी लाईन आणि अंडरआर्म्स सारख्या सेन्सिटिव्ह एरियासाठी, सेन्सिटिव्ह स्किनसाठी, जी की खूप छान याचा रिझल्ट येतो आणि याचा कोणताही घाण वास येत नाही। यामुळे इचिंग होत नाही, इरिटेशन होत नाही, आणि हे लावल्यानंतर स्किन खूप छान सॉफ्ट होते, स्मूथ होते आणि अगदी बर्न होत नाही। यामुळे तुम्हाला सेन्सिटिव्ह एरियावरती रेझर वापरायची गरज नाही, जी की रेझर वापरल्यानंतर कट लागण्याची भीती असते आणि केस देखील व्यवस्थित निघत नाहीत, स्किन देखील डार्क होते। त्यामुळे एव्हरटीनची ही स्पेशली डिझाईन असलेली बिकनी लाईन आणि अंडरआर्म्स सारख्या सेन्सिटिव्ह एरियावरती तुम्हाला खूप छान रिझल्ट देणार आहे। आणि ही बनलेली आहे 100% नॅचरल कॅमोमाईल एक्स्ट्रॅक्टपासून, जी की तुम्हाला खूप छान रिझल्ट देणार आहे। आणि यामध्ये अशा प्रकारे बघा क्रीम येते लावण्यासाठी,
यामध्ये स्पॅच्युला देखील दिलेला आहे आणि याला वापरायचं कसं ते बघूयात। खूप सोपं आहे याला वापरणं। यामध्ये कॉइन साईजच्या 2 टॉवेल दिलेले आहे जे की पाण्यामध्ये टाकल्यानंतर मोठ्या होतात आणि त्याला इथे वापरणं आणि यूज करणं खूप सोपं होतं। तर त्यासाठी बघा, जसं बिकनी लाईन किंवा अंडरआर्म्सवरती तुम्हाला हे लावायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला ही क्रीम घ्यायची आहे आणि अनवॉन्टेड जे हेअर आहेत त्या ठिकाणी ही क्रीम आपल्याला थोडीशी लावायची आहे। लावल्यानंतर यामध्ये दिलेला जो स्पॅच्युला आहे त्याच्या मदतीने इव्हन आपल्याला ही केसांवरती लावायची आहे, म्हणजे व्यवस्थित पूर्णपणे केस निघून जातात। आणि अशा प्रकारे लावून ठेवायचं आहे। फक्त 5 मिनिट, जास्त वेळ ठेवायची देखील गरज नाही। घाण वास येत नाही, जसं की मी म्हणलं इरिटेशन नाही, इचिंग नाही आणि स्किन देखील डार्क होत नाही। त्यानंतर यामध्ये कॉइन साईजचे जे टॉवेल दिलेले आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून मोठ्या करायच्या आहेत। आपोआप त्या मोठ्या होतात आणि या ज्या नॅपकिन आहेत, टॉवेल्स आहेत त्याच्या मदतीने अशा प्रकारे आपण पुसून घेऊ शकतो। आणि बघा किती स्मूथली अनवॉन्टेड हेअर निघत आहेत। खूप छान रिझल्ट येतो आणि विशेष म्हणजे यामध्ये कोणताच त्रास होत नाही। खूप स्मूथली हे केस निघतात। यानंतर आपली स्किन देखील खूप छान स्मूथ होते। तुम्हाला जर एव्हरटीनची ही बिकनी लाईन हेअर रिमूव्हर क्रीम घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। आणि हो, बिकनी लाईन आणि अंडरआर्म सारख्या सेन्सिटिव्ह एरियाचा तर प्रश्न सुटला, पण चेहऱ्यावरती कसे नको असलेले केस काढायचे त्यासाठी आपला घरगुती उपाय तर खूप कामी येणार आहे। आणि यासाठी बघा, आता आपण तयार करून ठेवलेलं जे मिश्रण आहे ना ते कसं लावायचं बघा। एकतर ज्या एरियावरती तुम्ही लावत आहात त्याला स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचं, कोरडं करायचं आणि अशा प्रकारे हे थोडं थोडं मिश्रण हातावरती किंवा चमच्याच्या मदतीने आपल्याला लावायचं आहे। तर बघा, जे अप्पर लिप्स असतात किंवा फोरहेडवरील तुम्हाला केस काढायचे असतील तर फक्त त्या एरियावरती जरी लावलं तरी चालतं किंवा पूर्ण चेहऱ्यावरती जरी लावलं तरी काहीच हरकत नाही, कारण की छोटे छोटे केस तर असतातच पूर्ण चेहऱ्यावरती। आणि यामुळे विशेष म्हणजे ना, दुसरे जे नवीन केस येतात ना ते असे मोठे जाड येत नाहीत, पहिल्यासारखे छोटे येतात। त्यासोबतच त्याची ग्रोथ देखील हळूहळू कमी होते। आता लावून याला ठेवायचं आणि असं चेक करायचं की यामध्ये जरा चिकटपणा जाणवत आहे की नाही। काही सेकंदानंतर थोडं सुकल्यासारखं हे होतं। असं थोडा चिकटपणा जाणवायला लागला की त्यानंतर जी केसांची ग्रोथ आहे ना त्याचा अपोजिट डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे थोडंसं आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं बोटाच्याच मदतीने पुढच्या बाजूला खेचल्यासारखं करायचं, म्हणजे काय होतं, अगदी त्रासही होत नाही आणि नको असलेले केस सहज निघून जातात। एकदा करून बघा, यामुळे तुमची डेड स्किन निघून जाते, टॅनिंग निघून जाते आणि खूप छान याचा रिझल्ट येतो। तर अशा प्रकारे व्यवस्थित पूर्ण आपल्याला जे केसांची डायरेक्शन आहे ना ज्या ज्या साईडने त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये थोडंसं चोळायचं आहे आणि अशा प्रकारे बोटाच्या मदतीने समोरच्या बाजूने ओढल्यासारखं करायचं। तुम्ही स्वतः बघाल एवढा छान रिझल्ट येतो ना। बरेच जण जे चेहऱ्यावरील केस असतात ना ते काढण्यासाठी घाबरतात की कसे केस येतील, काय होईल, पण यामुळे तुम्हाला रिझल्ट तर मिळतोच, नवीन केसही छोटे येतात। आणि या संबंधित काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।